वर्सोवाला गेलेले आहेत आणि ट्रॅफिक जाम आहे आणि वर्सोवाचं काम त्या माणसाचा शोध घेण्याचं इंडिया रेडचं काम चालू आहे. त्यातल्या त्यात मॅडम वेळ काढून क्रिकेट ग्राउंडवर आल्या होत्या. चांगलं मुलांना मार्गदर्शन केलं मॅडमनी. आम्हालाही मॅडम त्याच अपेक्षा आहे. त्या मॅडमनी छोट्या मुलांना मार्गदर्शन केलं की तुम्ही सगळेजण भवितव्य या देशाचे, तसेही जनता सुद्धा या देशाची भवितव्य आहे. आणि भारतीय संविधानाने जे सांगितलं की या देशातील प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगायला मिळेल आणि तो आत्मसन्मान आमचा जनतेचा कायम राहावा म्हणून हा संघर्ष आहे. हा केवळ पोलीस यंत्रणेच्या विरोधातला लढा नाही. पोलीस यंत्रणेत सुद्धा चांगले अधिकारी आहेत याची आम्हाला जाणीव आहे म्हणून हा देश चाललाय. आणि पोलीस यंत्रणा आम्हाला हवी आहे. पोलिसांचा संप झाल्यानंतर काय दुर्दशा मुंबईची झाली होती हा अनुभव घेणाऱ्यातला मी एक आहे की वरळी संपूर्ण बेचिराग झाली होती. शेतकरी बाजार आणि इतर दुकानामध्ये एक बल्ब सुद्धा मॅडम उरला नव्हता. त्यामुळे ही पोलीस यंत्रणा ही आम्हाला हवीच आहे. आमच्या प्रशासनाकडून एवढंच प्रशासनाला सांगणारी अपेक्षा आहे की जेव्हा मॅडम पोलीस स्टेशनला जेव्हा नागरिकाला अनुभव वाईट येतो त्याची तक्रार दाखल केली जात नाही. जिथे नाही तिथे तक्रार दाखल केली जाते. मॅडम ही परिस्थिती बदलणार कोण? कोणाकडनं आम्ही अपेक्षा करायच्या? जे वरिष्ठ अधिकारी आहेत तुम्ही आहात, तुमच्यानंतर डीसीपी मॅडम आहेत, सीपी साहेब आहेत, परंतु तुमच्या सगळ्यांकडे यावं आणि ते मांडावं अशी परिस्थिती आज तालुक्यात आपण जी निर्माण करायला पाहिजे की जनतेला वाटलं पाहिजे मी या मॅडमकडे गेल्यावर मला न्याय मिळेल. तुम्ही वाईट वागताय असा मुद्दा नाहीये, पण तुम्ही लोकांना एवढं सांगा की आमच्याकडे तुम्ही कधी या. ती व्यवस्था न झाल्यामुळे आणि जनतेशी संवाद मॅडम आपला फार कमी झालेला आहे. म्हणजे यापूर्वी जेव्हा वसईमध्ये नवीन सिटी, वसईमध्ये ठाण्यामध्ये किंवा पालघरमध्ये जेव्हा नवीन सिटी आलेले आहेत, डीवायएसपी किंवा ऍडिशनल एसपी त्यावेळेला ऍडिशनल एसपी पण उशिरा झाले, डीवायएसपी लवकर होते. नवीन अधिकारी आला की तो वसईच्या जनतेशी संवाद साधायचा. मी ताते साहेबांकडे जाता जाता, पाटील साहेब होते ते पण बदली होत असताना मी 2 वेळा पत्र लिहिली होती की साहेब एक जनतेशी संवाद होणं आवश्यक आहे की पोलीस यंत्रणेबद्दल जनतेला विश्वास आणि जनतेला आदर वाटला पाहिजे. आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या वर्दीचा आदर आहे, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. पाटील साहेब निघून जात होते, बदली होत होती. त्याच्यानंतर दाते साहेब म्हणाले माझी बदली होते, खानोलकर आता अंतिम टप्प्यात आहे, आता तो असा एवढा मोठा कार्यक्रम घेता येणं आपल्याला शक्य नाही. तो मॅडम माझी तुम्हाला विनंती, मी ह्या सीपी साहेबांना 2 पत्र लिहिलेली आहेत. ज्या दिवशी आम्हाला तो लावायचा असेल ना वसईमध्ये, त्या दिवशी तो पोलीस अधिकाऱ्यांना लावायला लागेल. हे पण आम्ही करून घेऊ शकतो, तो आमचा अधिकार आहे. मी ही दादागिरीची भाषा नाही करत आहे मॅडम, पण एक अपेक्षा नागरिकाची आहे की एक पोलिसाने आमच्याशी संवाद करावा. तो होत नाही. जर पोलिसांचा संवाद, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संवाद असला ना तर तुमच्याही कानावर काही गोष्टी येतील की ज्या गोष्टींमुळे तुमचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत ते जनतेला कशी सेवा देतात. प्रश्न जे सगळे निर्माण होतात तुमच्या कार्यालयात काही होत नाही, डीसीपी मॅडमच्या कार्यालयात होत नाही. एका दुसरा कधीतरी मॅडमने ऐकलं नाही, त्या मॅडमने ऐकलं नाही एवढा. परंतु तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या पद्धतीची आज कार्यपद्धती चालली आहे मॅडम, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो छोटं. अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे. एक उदाहरण देतो, काही तुम्हाला माहिती पण आहे. एक उदाहरण तो तुम्हाला देतो. एका MRTP कायदा दाखल झाला महापालिकेने केला. तो तपास अधिकारी जो आता त्या मुलगी मिळेल त्याच्यामध्ये जे तपास अधिकारी नाव माझ्या त्या लक्षात येत नाही, नवीन अधिकारी ते त्या माणसाला सांगतात ते काय वकिला बिकलाची भाषा आमच्याकडे करायची नाही, 2 लाख रुपये घेऊन ये. कारण मी माणूस उभा करेन हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यातून वर्दीचे जी सेवेसाठी आहे ती न येता ती वर्दी अशा लेवलला पोचते की मग त्या आमच्या चालूवाल्या मित्राला मारहाण होते. पोलीस स्टेशनमध्ये मॅडम मारहाण होते. ही अतिशय लहानछान असतात गोष्ट आम्हाला आहे जनता म्हणून आणि अधिकारी म्हणून आपल्याला पण मॅडम आहे. मग आमची साधी मागणी आहे, मग त्याला ज्या पद्धतीने मारले तो आहे इथे, कशा पद्धतीने मारले कदाचित तुम्हाला माहित नसेल, सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघा.
एवढ्या हिमतीने मारलं आणि एवढी दादागिरी केली की माणसाचा जीवच जायचं काय आणि दहशत निर्माण झाली पाहिजे. दहशत पोलिसांची ब्रिटिशांची होती हो. आपले एक स्वातंत्र्य सैनिक लढले ना तेव्हा म्हणून आपल्या लोकशाहीने तुम्हाला या पदावर आणि आम्हाला सुद्धा या लोकशाही मिळाली आहे. त्याच्यावर 307 कलम त्या अधिकारावर ज्यांनी मारहाण केली त्याला लागलं पाहिजे अशी आमची एक मागणी आहे. दुसरं जे प्रभारी आहेत माने साहेबांच्या किती किस्से तुम्हाला सांगू तेवढे माझ्याकडे कमी आहे. असा अधिकारी परत आपल्या वसईमध्ये का राहतो? यंत्रणेबद्दल काही चांगलं भावना जनतेच्या यंत्रणेची एक इमेज ही निर्माण झाली पाहिजे असं आपल्याला नाही वाटत का? म्हणजे तुम्हाला नाही विषय माझा वरिष्ठांना आहे त्याच्या वरिष्ठ जो कोणाच्या आहे परत तो जर राजू माने जर ह्या पोलीस स्टेशन मधून त्या पोलीस स्टेशन मध्ये जाणार असेल तर मग अन्यायच होत राहणार ना जनतेचा आणि त्याचं सगळं तुम्हाला भोगावं लागणार आहे. आज या मॅडम समोर कधी धरण्याचा कार्यक्रम व्हायला नव्हता पाहिजे. त्या मॅडमच्या समोर झालाय आज तुम्हाला यावं लागलं म्हणजे ते तुमचं काम जरी तुम्ही समजत असलात ना तरी पण एवढा उद्रेक जेव्हा होतो तेव्हा वरिष्ठ म्हणून आपली जबाबदारी थोडीशी तरी बनते ना. तर आमची दुसरी मागणी आहे की राजू माने हा तिथून ताबडतोब तिथून बदलला पाहिजे आणि त्याच्यावर निलंबनाची कारण प्रभारी हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्या खाली जे यंत्रणा कशी वागत असते ती आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल मॅडम त्याच्या रक्षणासाठीच तर तुम्ही आहात. प्रत्येकाला आत्मसन्माने निर्णयाचं व्यक्ती स्वातंत्र्य टिकलं पाहिजे म्हणून पोलीस यंत्रणा आहे. माझ्यावर जेव्हा कुठेतरी कोणतरी हल्ला करतो माझी चोरी करतो माझं काहीतरी करतो किंवा मला जेव्हा माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा येते मालकीवर कशावर तेव्हा तर तुम्ही पोलीस रक्षणासाठी आहात मॅडम. तर त्या बनसोडे साहेबांनी आमच्या त्यांची मागणी नाहीये ते लढतील ते ऍडव्होकेट आहेत ते लढतील पण एक पुन्हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला लाखो लोकांनी बघितलाय तुम्ही बघितला असेल कदाचित आम्ही बघितला आणि लाखो लोकांनी तो व्हायरल केलाय. त्याच्यावर कोणाच्या तरी दबावाखाली घेऊन माने साहेबांनी तो गुन्हा दाखल करणं त्याबाबत काय आपण निर्णय घेणार आहात? म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आपण टिकवणार का नाही? देशाच्या सरकारची धोरण काही असो वरच्या अधिकाऱ्यांचं धोरण काही असो पुढे आपण एक अधिकारी म्हणून आपण हे व्यक्ती स्वातंत्र्य जनतेचं टिकवणार आहात की नाही हा एक आमचा महत्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो वसई पोलीस स्टेशन म्हणजे मी काय सांगतो मी वैयक्तिक त्यांच्या विरुद्ध कोणाचं तक्रार नाही करते पण हे बदललं पाहिजे. मी एकदा सांगितलं आपल्या आंबेडकर साहेबांना साहेब समाजात अशी चर्चा आहे की भूमाफिया आणि भूमाफियांना पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा पाठीशी लागते. ते तुम्हाला काय उत्तर द्यावं? आम्ही तर अख्ख्या महाराष्ट्रातच भूमाफिया आहे हे उत्तर आम्हाला अपेक्षित नाही. संघर्ष आम्ही ह्याच्या विरुद्ध पण करू शकतो त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती निवडणूक लागली पण ही भाषा एका पोलीस अधिकाऱ्याची नसावी. मग आम्ही कशासाठी होतो? भूमाफिया अख्ख्या महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन सांगू